नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्कार सगळ्यांना। मार्गशीर्ष महिन्यातल्या चौथ्या गुरुवारची पूजा। सर्वप्रथम उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं, उंबरठ्याची पूजा केली, त्यानंतर तुलसी आईची पूजा करून घेतलेली आहे छानपैकी। मग देवपूजा घेतली करायला। देवपूजा झाल्यानंतर कोल्हापूर अंबाबाई करवीर निवासिनी यांच्या पूजेची मांडणी करायला सुरुवात केलेली आहे। त्यासाठी मी सर्व साहित्य घेतलेलं आहे। दिवे, 2 कळस हाईटसाठी, त्यानंतर देवीसाठी वेणी, गजरा, फुलं, फळं, 5 प्रकारच्या झाडांची पानं, वस्त्र, साज, मुखवटा, समया, नारळ, चौरंगाच्या खाली स्वस्तिक, श्री गणेशाय नमः, विष्णू लक्ष्मी प्रसन्न ही रांगोळी काढली आहे। दीप प्रज्वलित करून दिव्याची पूजा केली, अष्टदल कमळ काढले, त्याची पूजा करून त्यावर पाट ठेवलेले आहे आणि महालक्ष्मी आईची स्थापना त्याच्यावर केलेली आहे। हे सर्व व्हिडिओ पूर्ण तयारी झाल्यानंतर घेतलेला आहे। देवी आईला पूर्ण सजवून स्थापना केल्यानंतर हा व्हिडिओ आहे। समईच्या आजूबाजूला पानांनी डेकोरेशन केलेलं आहे थोडं। हे आहे मार्बलच्या उंबरठ्यावरील हळदीचं लेपन। लेपन झाल्यानंतर सुकल्यानंतर मी कुंकवाने स्वस्तिक आणि देवीची पावले काढलेली आहे। कमळही कुंकवानेच काढलेलं आहे आणि कलर भरला आहे त्यात। हे डेकोरेशन केलं आहे थोडं MDF बोर्डच्या रांगोळी साच्यावर कलर भरून। ईशान्य कोपरा आहे तिथे ठेवलेला आहे। हा दिवा दिवाळीत घेतलेला मी, त्यात धूप ठेवलेला आहे आणि महालक्ष्मी आई समोर पण MDF बोर्डच्या साच्यावर रांगोळीचे कलर भरून ठेवलेले आहे। देवी आईला मधाचा नैवेद्य अर्पण केला, गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला। हा मुखवटा, हे वस्त्र मी पहिल्यांदा घेतलेलं आहे। आधी मी साधी सिंपल पूजा करायची। नारळ, 5 प्रकारच्या झाडांचे पानं आणि कळस, अशा पद्धतीने मांडणी असायची। आणि सगळ्यात महत्त्वाचं ही वस्त्रमाळ देवीला मला अर्पण करायची होती। मला खूप आवडते ही कापसाची वस्त्रमाळ। घरी बनवली आहे गणपती बाप्पांसाठी, श्रीयंत्रासाठी आणि कोल्हापूर निवासिनी अंबाबाईसाठी। मुखवटा आणि वस्त्र मेघांजली कोळी यांचा व्हिडिओ बघून मी बाप्पा मोरया स्टोअरमधून घेतलेला आहे आणि कुंकवाचा करंडा पण। हे नैवेद्य आहे सिंपल सात्विक, वरण भात, वटाणे आणि बटाट्याची भाजी, दूध, पोळी आणि गाईचा नैवेद्य पण काढलेला आहे इथे। ओम महालक्ष्मी नमो नमः। धन्यवाद।